ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोतेहो, जय जिनेंद्र। आचार्य मानतुंग विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 30 जे चामर प्रातिहार्य संबंधी काव्य आहे। कुंदावदात चल चामर चारुशोभम विभ्राजते तव वपु कलधौत कांतम उद्यच्छशांक शुचि निर्झर वारिधार मुच्चै स्तटं सुरगिरे रिवशात कौंभम। कुंदाच्या फुलाप्रमाणे स्वच्छ चौऱ्या चामरांच्या द्वारा सुंदर झालेली आहे। शोभा ज्याची असे आपले सुवर्णासारखे सुंदर शरीर की ज्यावर चंद्राप्रमाणे शुभ्र पाण्याच्या धारा वाहत आहेत, अशा मेरू पर्वताच्या सोन्याने बनविलेल्या उंच तटाप्रमाणे शोभायमान होते। हे प्रभो, ज्यावर देवांच्या द्वारा शुभ्र चौऱ्या चामर ढळत आहेत, असे आपले सुवर्णमय शरीर इतके उत्कृष्ट दिसते की पाणी वाहत असलेले मेरू पर्वतांचे सोन्याचे शिखरच हे चौरी चामर प्रातिहार्य जे आहे, जिनवाणीमध्ये सांगितलेले आहे की तीर्थंकरांवर 64 चामर, सकल चक्रवर्तीवर 32 चामर, अर्धचक्री नारायणवर 16 चामर, महामंडलेश्वर राजांवर 8 चामर, मंडलेश्वर राजावर 4 चामर आणि महाराजांवर 2 चामर सतत ढळत असतात। चोर स्तंभन करणारा हा शत्रु, सिंह आदी भय निवारक वृद्धी जाप्य आणि मंत्र जाप्य आपण ऐकूया। ओम ह्रीं अर्घम नमो घोर गुणाणम ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम ह्रीं श्री पार्श्वनाथाय ह्रीं धरणेन्द्र पद्मावती सहिताय नमः स्वाहा। ओम नमो अट्ठे मट्ठे क्षुद्र विघट्टे क्षुद्रान् स्तंभय स्तंभय रक्षां कुरु कुरु स्वाहा। यंत्रविधी: स्नान करून सफेद वस्त्र धारण करून पूर्व दिशाकडे यंत्र स्थापित करावे। अभिषेक पूजा करून आरती करून कलश स्थापना करावी। तसेच सफेद आसनावरती पूर्व दिशाकडे मुख करून पद्मासनात बसून शुद्ध तुपाचा दिवा धूप लावून आपण सकाळच्या वेळेला स्फटिक मणिमालांनी प्रतिदिन 1000 वेळा काव्य, वृद्धी आणि मंत्र याची आराधना करावी आणि हे यंत्र सिद्ध करून घ्यावे। याचे फल आहे शत्रू, चोर तथा हिंस्र पशुपक्ष्यांपासून आपलं भय निवारण होते। ओम ह्रीं चतुष्षष्टी चामर प्रातिहार्य मंडिताय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 30 चामर प्रातिहार्य ऐकला। उद्या आता भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 31 छत्रत्रय प्रातिहारी काव्य ऐकणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।